असे लोक समाजामध्ये पाहिजे ना. पण हा किती चांगला माणूस होता. चांगला म्हणजे काय, ते जीवनमूल्य चांगले होते, नैतिक मूल्य. तर आता इथे एक आहे अमानित्वम, इथून सुरुवात आहे. अमानी, अमानी म्हणजे काय, त्यामुळे मानिनो भाव मानित्वम आत्मन श्लाघनम तद अभाव. आपल्यामध्ये एक वृत्ती आहे, ती म्हणजे काय, स्वतःचीच जरा प्रशंसा करणे, स्वतःमध्ये एक मोठेपणा, चा एक जो अनुभव होतो त्याला म्हणतात मान. हे पहा, मान शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ छान आहे. मान म्हणजे मीयते अनेन, ज्याच्याद्वारे आपण मोजतो. एक फुटपट्टी असते की नाही, त्याने आपण सगळं मोजतो. त्याचप्रमाणे हा माणूस असा आहे, तो माणूस तसा आहे, ही सुद्धा एक प्रकारची काय फुटपट्टी आहे, मोजतो आपण, मान आहे. आणि जेव्हा आपण स्वतःला जरा जास्त करूनच मोजतो, बहुमान, त्यालाच म्हणतात अभिमान, आणि त्यालाच म्हणतात इथे मान. म्हणजे मी जेवढा आहे त्याच्यापेक्षा जास्त मी मला मानतो, तर त्याला म्हणतात मान. काय म्हणतात, प्रौढी भाव, प्रौढी मिरवणे. आता मी गाणार आहे, पण जर मी असं मानतो की तानसेन नंतर माझाच नंबर आहे, मग याला काय म्हणू, मान. कवी आहे, कालिदास नंतर बस मीच आहे. तर मी एवढा आहे, पण मिरवतो जास्त की मी एवढा आहे, याला म्हणतात मान संस्कृतमध्ये, माना. आता हा जो मान आहे, म्हणे याचा अभाव ज्याच्यामध्ये आहे, जो विनयी आहे, त्याच्यामध्ये गुण भरपूर आहे, पण तो मिरवत नाही, दाखवत नाही, उलट तो असा लाजतो. फार छान वर्णन आहे की जर त्याची कोणी प्रशंसा केली तर त्याला एकदम असं वाटतं की मी कुठे कोपऱ्यात जाऊन लपून बसू. हिंदीमध्ये म्हणतात ना शर्म आती आहे, मराठीमध्ये काय, लाजतो तो. प्रशंसेमुळे त्याला आणखीन असं वाटत नाही की वा फार छान, कीप ऑन, आणखीन करा. तो म्हणतो करू नका, बस बस बस, ही माझी प्रशंसा नाहीये, देवाची प्रशंसा आहे, असं म्हणतो. अच्छा, एक लक्षात घ्या, फार छान, माणसाला जो मान होतो ना, मान अनात्म वस्तूचाच होत असतो नेहमी, आत्म्याचा मान नसतो कोणाला. ही फार गंमत आहे. मी आत्मा आहे म्हणून याचा काही अभिमान आहे का, आत्म्याचा काही अभिमान नसतो. पण मी गाणारा आहे, मी बलवान आहे, शक्तिवान आहे, आत्म्यापेक्षा काहीतरी वस्तू मला चिकटलेली आहे आणि मला असं वाटतं की मीच मिळवलेली आहे. तेव्हा जी वृत्ती येते त्याला काय म्हणतात, मान. ज्ञानाभिमान, धनाभिमान आहे की नाही, बलाभिमान, हजारो प्रकारचे अभिमान आहे. म्हणून म्हणतात भजगोविंदम मध्ये, मा कुरु धन जन यौवन गर्वम हरति निमेषात काल सर्वम. तर म्हणे जो विनयी आहे, जो या अनात्म वस्तूशी संबंध जोडत नाही, जर त्याच्याकडे या वस्तू असल्या तरी तो म्हणतो या माझ्या नाही. किती छान आहे, देवाच्या आहे. तर असं विनम्रता, विनय, त्याला अमान शब्द म्हटलेला आहे. इथे माऊलीने फारच छान वर्णन केलेलं आहे. खरं म्हणजे या सगळ्या गुणांचं वर्णन इतकं सविस्तर आणि इतकं आवडीने केलेलं आहे. मी थोडंसं वाचून आता पूर्ण करतो. अमानीबद्दल इथे काय म्हटलेलं आहे माऊली. तर इथे 2-2 पॅरेग्राफ, मोठे मोठे पॅरेग्राफ लिहिलेले आहे. मी त्याचं फक्त काय मराठी भाषांतर वाचतो. म्हणे, कोणतेही विषय आपल्याला मिळावेत अशी ज्याला आवड नसते व लोकांनी त्याच्या सभ्यपणाचे वर्णन केले तर त्याला त्याचे ओझे वाटते. असं होतं का आपल्याला? तरी कवणे ही विषयीचे साम्य होणे न रुचे,
संभावितपणाचे ओझे गया. आणखीन पहा, आथिलेची गुणवानिता मान्यपणे मानिता योग्यतेचे येता रूप अंगा. म्हणजे काय म्हणे, सगळे गुण अंगी असलेल्या गुणांची कोणी स्तुती केली, कोणी सन्मान केला किंवा त्याची योग्यता कोणी वर्णन करू लागल्यास काय होतं म्हणे, व्याधाने अडविलेल्या हरणाप्रमाणे किंवा पोहताना भोवऱ्यात सापडलेल्या माणसासारखा तो घाबरावतो. काय वर्णन आहे, तो घाबरतो. सामान्य माणसं वा फार छान, पण हा घाबरतो. आणखीन अर्जुना, त्याप्रमाणे तो सन्मान करताना कष्टी होतो व जो आपल्याकडे मोठेपणा कधी येऊच देत नाही. आहे ना छान वर्णन. पार्था तेणे पाडे सन्माने जो साकडे गरिमे ते अंगाकडे येवोची नेदी. येऊ नाही देत आपल्याकडे. आणि त्याची अशी इच्छा असते की कोणी जाणू नये की मी माझ्यामध्ये एवढं ज्ञान आहे किंवा हे आहे ते आहे. आणखीन पहा पुढे, लोकांनी आपली पूजा करावी हे ज्याला सहन होत नाही, आपली स्तुती ऐकण्यास जो कधी तयार नसतो किंवा हा अमुक एक विशिष्ट प्रकारचा मनुष्य आहे अशी लोकांना दादही नसावी अशी ज्याची इच्छा असते, आहे की नाही, अमानित्व. त्यानंतर तिथे जो आपला सत्कार करून घेईल ही गोष्टच कशाला, किंवा आदराची व त्याची गाठ तरी कशी पडणार. पुढे म्हणतात की बृहस्पती सारखी विद्वत्ता अंगी असली तरी जो वेळ पांघरून असतो, कारण आपले महत्व वाढेल त्याला ही भीती असते. इतकं लिहिलेलं आहे याच्यामध्ये. आपण जिवंत आहो की मेले आहोत याची कोणी चौकशी करू नये व तसे असणेच उत्तम असे ज्याला वाटते. हा चालता आहे की उभा आहे अथवा याला वारा लोटीत आहे असा लोकांना भ्रम पडावा असे वागावे. प्राणी मात्राला माझ्यापासून कदाचित भय वाटेल म्हणून माझे अस्तित्व कोणाला समजू नये व माझ्या नामरूपाची वार्ताही नसावी. ही स्थिती जो नवस करून मागतो अशी स्थिती. लोक नवस उलट्यासाठी करतात, माझी प्रसिद्धी वाढवतो. ही स्थिती जो नवस करून मागतो, जो नित्य एकांतात असतो, जो नावालाच जिवंत आहे एवढेच, तो अरण्यवासीच खरा. तर पहा अशी किती छान आहे. त्याला म्हणतात अमानित्व. मानित्वाचं विरुद्ध म्हणजे विनयी, विनम्रता. इंग्रजीमध्ये म्हणतात ह्युमिलिटी किंवा हंबल, फार नम्र आहे. आत्मप्रौढीचा भाव त्याला म्हणतात अमानित्व. मान आपल्याला कशामुळे होतो, तर पैशामुळे किंवा पदामुळे, ज्ञानामुळे, तपश्चर्येमुळे. मानाचे अनेक कारण आहेत. पण अमानित्व म्हटल्याबरोबर मनात काय येतं, तो जो साधक आहे तो म्हणतो हे सगळे आहे माझ्याकडे, सगळं काही आहे, पण हे मी नाही मानत की हे माझे आहे. म्हणजे तो ज्ञानी आहे पण हे नाही म्हणत की माझ्या प्रयत्नानेच मी हे ज्ञान मिळवलं आहे. धन आहे पण म्हणे भगवंताच्या कृपेमुळे धन आहे. तर म्हणजे सगळं काही आहे, तो असा दरिद्री आहे, गरीब आहे असा नाही आहे. पण अभिमानाचा अभाव आहे. रावणाकडे सगळं आहे पण अभिमान सुद्धा आहे. रामाकडे सगळं आहे पण अभिमान नाही. हाच फरक आहे. तर मानित्वाचा अभाव. आणखीन जर अमानी आपण हो, विनयी हो, तर आत्मज्ञानास आपल्याला मदत मिळेल. तर आत्मज्ञानाचं साधन आहे विनयी. का? आत्मज्ञान आणि विनय यामध्ये काय संबंध आहे, किंवा अमानित्व म्हण आत्मज्ञान यामध्ये काय संबंध आहे, तर लक्षात नाही का? अमानित्व जेव्हा आपण म्हणतो म्हणजे तो हे बघ, मानी म्हणजे कोण, अभिमानी म्हणजे कोण, काही एका वस्तूशी संबंध जोडतो.
म्हणजे तो आपल्याला सीमित करून घेतो. विनयी म्हणजे काय, तो कशाशी जोडत नाही आपल्याला, तर तो आपल्याला सीमित करत नाही की मी अमुक आहे, एवढाच आहे, तेवढाच आहे. आणि आत्म्याचा काय स्वभाव आहे, आत्मा व्यापक आहे, आत्मा परिच्छिन्न नाही. तर संबंध असा आहे की जो अभिमानी माणूस आहे त्याचं मन संकुचित राहील, लक्षात घ्या, छोटं राहील. तो कधीच समोरच्यामध्ये देवाला पाहणार नाही, समोरच्याला आदर देणार नाही. अभिमानी माणूस म्हणजे काय, कोणाच्या समोर जो वाकत नाही, उलट सगळ्यांना म्हणतो माझ्या समोर तुम्ही नमस्कार करा, माझ्या पायी पडा. हिरण्यकश्यपूंनी सगळ्यांना आदेश दिला होता की भगवंताच्या मूर्त्या काढून टाका आणि माझ्या मूर्त्या ठेवा आणि हवन करा. विष्णवे स्वाहा नाही, ओम हिरण्यकश्यपवे स्वाहा असं. अभिमानी माणसाला सगळीकडे बस माझीच पूजा, मलाच मान सन्मान मिळाला पाहिजे. अशा अभिमानी माणूस काय होतो माहिती आहे, इंग्रजीमध्ये एक शब्द आहे वल्नरेबल. वर्नरेबल म्हणजे सतत त्याला ही एक भीती असते की मला कोणी विचारत नाही. म्हणजे सतत अपेक्षा काय की मी जिथे जाईन तिथे माझा मान सन्मान झाला पाहिजे. मान सन्मान झाला नाही तर त्याला काय वाटतं, मी असुरक्षित आहे, अरे मला हे जाणत नाही, मी एवढा मोठा आहे. म्हणजे जो विनयी माणूस आहे त्याची अपेक्षा असते का की लोकांनी मला नमस्कार केला पाहिजे, की माळ घातली पाहिजे, फोटो माझा छापला पाहिजे, की नाव घेतलं पाहिजे, काही. पण अभिमानी माणसाचं लक्ष हेच असतं सगळीकडे की मला कोणी मान देत आहे. हे पण विनयी माणसाचं लक्ष दुसऱ्याकडे, अभिमानीचं स्वतःकडे. तुम्हाला मी आधी ते उदाहरण दिलेलं आहे. दक्ष प्रजापती, दक्ष, त्याला एवढा अभिमान झालेला आहे, त्याला प्रजापती पद मिळालं. ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये सगळी देवता बसलेली आहे, तिथे शंकर सुद्धा बसलेला आहे, महादेव. दक्ष प्रजापती जेव्हा तिथे प्रवेश करतो सगळे देवता उठले. पण शंकर तर काय ध्यानामध्ये मग्न आहे, भोळा आहे ना तो, त्याचं मन शुद्ध आहे, समाधीमध्ये आहे, तो उठला नाही. तर दक्षाला फारच वाईट वाटलं, म्हणजे पाच सगळेजण उठले, हा उठला नाही. अच्छा, अभिमानी दक्ष होता, पण तो शंकराला काय म्हणतो, पहा किती अभिमानी आहे, मी आलो पण हा उठला नाही. खरं म्हणजे शंकराचं लक्षच नव्हतं तिकडे. आणि हा दक्ष कोण आहे, शंकराचा कोण आहे, सासरा आहे ना. कोणाचा, पार्वतीचा, सती, सती पार्वतीचा, सतीचा आहे पिता. सतीचं आधी सती होती, मग ती पार्वती झाली. तर त्याला फार वाईट वाटत, आमचा संबंध आहे तरी हे उठले नाही. तर अभिमानी माणसाचं पहा ही वृत्ती असते, तो हेच पाहत असतो. पण पहा एक गंमत आहे, एवढे लोक उठले त्याचा आनंद त्याला झाला नाही, एक नाही उठला त्याचंच दुःख आहे की नाही. सायकोलॉजी पाहतो मी. मान जेव्हा असेल तेव्हा हे सगळं होतं. तो विनम्रता. आणि देवाने नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितलेलं आहे, नारदांनी, की अभिमानात द्वेषित्वात दैन्य प्रियत्वात. म्हणजे मला दीनता प्रिय आहे, अभिमान प्रिय नाही आहे. आणि जगामध्ये सुद्धा आपण पाहतो अभिमानी माणूस अप्रिय होतो, लोक त्याला जास्त म्हणजे लांब होतात त्याच्यापासून. एकटा होऊन जातो अहंकारी माणूस, लोकांचा आवडीचा तो माणूस नसतो. म्हणून ते म्हणतात अमानित्वम. विनय आणखी ज्ञान
हे दोन्ही काय बरोबर आहे. आता जर आपण आत्म्याला पाहिलं, हे पहा या सगळ्या गुणांचं वर्णन जे आहे ना पारमार्थिक दृष्टीने होतं, व्यावहारिक दृष्टीने होतं. पारमार्थिक दृष्टीने जर पाहिलं तर आत्मा जो आहे ना तो अमानी आहे. आत्म्याला काही सीमा नाही, आत्मा कशाशी जुळत नाही, आहे की नाही. आत्म्यामध्ये मानच नाही आहे काही. काल मी सांगितलं मान म्हणजे काय, मोजणं. आपण जे मोजतो पैशामुळे, पदामुळे, संबंधामुळे. आत्म्याशी काही संबंध कोणत्याच वस्तूचा येत नाही, तर आत्मा नेहमीच अमानित्व आहे. तर जर आत्मा अमानी आहे आणि मनामध्ये फार मान आहे तर आत्म्याचं ज्ञान होईल का? कळतंय का तुम्हाला? आत्म्याचे जे लक्षण आहे आणि मनामध्ये जे गुण आहेत त्याच्यामध्ये काहीतरी समता, साम्यता असायला पाहिजे ना. अभिमान म्हटल्याबरोबर मन संकुचित होईल. आणि आत्मा कसा आहे, व्यापक आहे. तर व्यापक आत्म्याला जर जाणायचं असेल तर मन सुद्धा व्यापक झालं पाहिजे की नाही. अभिमान नेमकं मनाला छोटं करतं, लहान. म्हणून एक एक गुणाचं तुम्ही पहा, आत्म्याशी ज्याचा कसा संबंध आहे, त्याच्या ज्ञानामध्ये कसे हे मदत करणारे. अमानित्व. मारुतीने एवढं सगळं काम केलं, लंकेमध्ये तो गेला, एवढी मोठी काय उड्डाण, आणि लंकेमध्ये म्हणजे सगळे असुर, राक्षस, रावणापर्यंत तो पोहोचला. सीतेचा शोध त्यांनी लावला, परत आला, आणि रस्त्यामध्ये अनेक अडचणी आल्या, पण तो सुखरूप परत आला. तर रामाने त्याची फार स्तुती केली. किती मोठं काम केलं तू. मी आता ऋणी झालोय, कर्ज फेडू शकत नाही. खूप स्तुती केली. हे पहा, अभिमानामध्ये एक आहे, जर आपण सावध राहिलो नाही आणि जर कोणी स्तुती केली तर अभिमान आणखीन वाढतो. पण पहा, मारुतीची स्तुती स्वतः भगवंत करत आहे, राम. तर मारुती काय म्हणतो, सो सवतव प्रताप रघुराई, नाथन कछु मोरी प्रभुताई. म्हणे जे मी काही केलं, खरं म्हणजे मी केलंच नाही, त्वया कृतम, तूच केलेलं आहे. आणि असं मनाने म्हणत आहे बरं का, असं नुसतं वरवर नाही. तर आपणही म्हणतो वरवर, सगळं तुम्हीच केलंय, तुमचीच कृपा आहे. मनामध्ये काय, यांनी काही केलं नाही. तर दिल से, हिंदीमध्ये काय म्हणतात, दिल से बोल रहे. तो रामाच्या चरणी त्यांनी पाय धरले. तो म्हणतो सो सवतव प्रताप रघुराई, नाथ न कछु मोरी प्रभु. याला म्हणतात अमानित्व. जेव्हा रावणाने विचारलं तू कोण आहे, विभीषणाने विचारलं तू कोण आहे त्या मारुतीला, तर मारुतीने स्वतःबद्दल काही सांगितलं नाही. रामाचं वर्णन केलं आणि सांगितलं की मी त्याचा दूत आहे. तास दूत मै जा करी, हरि आनव प्रियता, कही सब रामकथा. असं आहे. विभीषणाने विचारलं कोण आहे तू, रामकथा सगळी सांगितली, आत्मकथा नाही. याचा अभिमानी माणूस काय, आत्मकथा सगळीकडे जाऊन स्वतःबद्दलच सांगतो. याचं उदाहरण म्हणजे नारदाचं. नारदाने जेव्हा काम आणि क्रोधाला जिंकलं तेव्हा स्वतःहूनच जाऊन जाऊन सांगतात आहे. ती गोष्ट फार रोचक आहे. शंकराकडे गेला तो. शंकर म्हणाला, अरे वा, तुम्ही आला, फार छान, एवढे मोठे संत आले, पण बऱ्याच दिवसात आले, तुम्ही कुठे होता, व्यस्त होता होते. नारद म्हणतो, हो हो, हिमालयात गेलो होतो, तिथे मी समाधीमध्ये लीन झालो. काम क्रोध, कामदेव, इंद्राने कामाला पाठवलं, कामदेवाला, पण मला काहीच झालं नाही. मला राग सुद्धा आला नाही. शंकराला काय म्हणतो, मला तर राग सुद्धा आला नाही, तुम्हाला तर राग आला होता. शंकराने तिसरा नेत्र उघडलं. आता स्वतःच सगळं सांगत आहे.
शंकराने पाहिलं की अच्छा अभिमान भरपूर आलेला आहे, पण शंकर समजवतो त्याला की असं आहे, तू माझ्यासमोर तर सगळं सांगितलं, आता नारायणाकडे जेव्हा जाईल तर मुळीच सांगू नका. तर त्यांनी विचारलं तरी टाळून दे, म्हणजे इकडे तिकडे या मुद्द्यावर तू सांगूच नको, त्याच्यामध्ये तुझं भलं आहे, हित आहे. नारदाला हे ऐकून आणखीन वाईट वाटलं, म्हणे अच्छा या शंकराला ईर्ष्या होत आहे माझ्यापासून, म्हणून हा म्हणत आहे की कोणी म्हणजे तू कोणाला सांगू नको. आता फार छान वर्णन आहे अभिमान. ते आमचे एक संत फार गंमत करतात. ते म्हणतात जसं आपला फोटो नाव वगैरे पेपरमध्ये येतं, आणखी जरा अभिमान जेव्हा होतो तर तो काय करतो, ते पेपरचं कटिंग आपल्या खिशामध्ये ठेवतो आणि सगळीकडे जाऊन दाखवतो, पहा माझा फोटो आला. त्याचप्रमाणे नारद, अभिमानामध्ये प्रदर्शनाची वृत्ती असते. विनम्र माणूस प्रदर्शन करत नाही. अमानित्व. आत्मा दिसतो का? आत्मा दिसत नाही ना, आत्मा अदृश्य आहे. तर अमान गुण सुद्धा कसा आहे, जास्त प्रदर्शनाचा नाही आहे.